तर राज्यसेवा मुख्य परीक्षाची आन्सर की आलेली आहे आणि माझा स्कोर मी चेक केला. तर त्या विषयानुसार बघूया की मला किती स्कोर येत आहे. तर पहिलं तर आहे लँग्वेजमध्ये. तर त्याच्यामध्ये मला सुरुवातीला म्हणजे हा पेपर थोडासा मध्यम स्वरूपाचा वाटला. मराठी थोडंसं अवघड वाटलं आणि इंग्लिश थोडंसं सोपं वाटलं मला. आणि एकूणच काही प्रश्न थोडेसे मराठीचे थोडेसे अवघड होते. जसं नेहमी असतात त्यापेक्षा थोडंसं मला अवघड वाटलं आणि याच्यातल्या माझ्या काही थोड्याशा चुका पण झाल्या आणि मला मराठीला स्कोर हा 34 येतोय. 34 प्रश्न माझे करेक्ट येत आहेत आणि मी म्हणजे नेट स्कोर मराठीचा 30 येतोय चुकून. तर याच्यामध्ये काही प्रश्न थोडेसे म्हणजे काही सिली मिस्टेक झाल्या, परंतु काही प्रश्न मला थोडेसे आले नाहीत, समजले नाहीत. सो त्यामुळं मराठीला कमी येतोय आणि इंग्लिशमध्ये मात्र थोडंसं सोपं वाटलं मला. 1-2 सिली मिस्टेक जर सोडल्या तर जास्त काही चुकलं नाही आहे. तर 42 क्वेश्चन्स माझ्या इथे करेक्ट येत आहेत. सो ओव्हरऑल स्कोर माझा 70 येतोय मराठी इंग्लिशला आणि मला असं वाटतं की 75+ हा चांगला स्कोर याला पाहिजे होता ज्या मानाने हा पेपर होता. सो थोडंसं बिलो अवरेज स्कोर माझा येतोय मराठी इंग्लिशला. आणि GS1 जर पाहिलं, GS1 तुलनेनं थोडंसं मला अवघड वाटलं मागच्या काही परीक्षांपेक्षा. ही माझी पहिलीच मेन्स होती. सो त्यामुळं पहिल्यांदाच मी मेन्सचा पेपर देत होतो. परंतु मागचे जर मी पाहिले तरी पण भूगोल थोडंसं मला प्रत्येक वर्षी इझियर वाटत आलेलं आहे. 2023 थोडंसं डिफिकल्ट होतं, पण त्याच्या आधी भूगोल हा अत्यंत सोपा विचारला जायचा. 2020-21ला तर अत्यंत सोपे प्रश्न भूगोलला विचारले जात होते, परंतु यंदा मात्र भूगोल हे अत्यंत अवघड केलं. इतिहासाला पण थोडंसं अवघड केलं, कारण की जे काय होते ते PYQ होतेच, परंतु त्याच्या पलीकडे जर पाहिलं तर खूपच म्हणजे नेहमी वाचतो पुस्तक त्याच्या बाहेरचे प्रश्न होते आणि ॲग्रिकल्चर पण यावेळेस अवघड केलं. सो ओव्हरऑल हा पेपर अवघड केला होता. म्हणजे 100+ मार्क्स सगळ्यांना पडतील असं नव्हतं, जे की याच्या आधी पडायचे खूप जणांना. खूपच जर म्हणजे थोडंसं लक पण पाहिजे होतं 100+ जाण्यासाठी. ते जर भेटलं असेल किंवा एखादी स्ट्रॅटेजी वापरली असेल आणि ती वर्क झाली असेल तर ते येऊ शकतात. परंतु सरसकट खूप जणांना 100+ पडणार नाही. याला मला वाटतं 90 ते 95 मध्ये मार्क्स पडायला हरकत नव्हती जर व्यवस्थित हँडल केला पेपर तर. परंतु मला थोडंसं माझ्या काही चुका झाल्या त्यामुळं मला 77.5 एवढे येत आहेत. भूगोलमध्ये माझ्या खूप जास्त मिस्टेक झाल्या. मला फक्त 32 प्रश्न तिथे करेक्ट येत आहेत. त्या तुलनेनं मला इतिहासामध्ये 44 क्वेश्चन्स करेक्ट येत आहेत. त्यातही 2-3 मिस्टेक्स माझ्या झाल्या आहेत, नाहीतर 45 वगैरे तर क्वेश्चन्स येण्यासारखे होते इतिहासाचे. त्यानंतर भूगोलमध्ये 40 प्रश्न येऊ शकत होते, 40 ते 45 मध्ये आरामात. सो तिथे थोडेसे जास्त चुका माझ्या झालेल्या आहेत. सो आणि ॲग्रिकल्चरमध्ये 20 प्रश्न यायला काही हरकत नव्हती. सो ओव्हरऑल जर बघितलं तर 100 मार्क्स 95 ते 100 मार्क्स हे टॉपचा स्कोर राहील याच्यामध्ये. येऊ शकतात असं मी म्हणणार नाही की येणार नाही, कारण की 77.5 मला आले, तितक्या सगळ्या चुका होऊ नये. सो ज्याला पण 90+ आहेत म्हणेल चांगला स्कोर आहे. सो पण तरी पण हा सोपा नव्हता, त्यासाठी अभ्यास लागत होता. थोडंसं एक योग्य अप्रोच, योग्य स्ट्रॅटेजी पाहिजे होती, जेणेकरून 100 मार्क्स क्रॉस करता येईल. सो फक्त अभ्यासावर 100 मार्क्स मला नाही वाटत की याला क्रॉस करणं शक्य होतं. थोडंसं योग्य स्ट्रॅटेजी याला आवश्यक होती. आणि GS2 जर पाहिलं तर हा सगळ्यात सोपा पेपर होता. सगळ्या 5 पेपरमध्ये सगळ्यात सोपा हा GS2 होता. GS2 तर तसा नेहमीच सोपा असतो, स्कोरिंग असतो, तर यंदाही तो तसाच होता. काही थोडेसे क्वेश्चन सोडले तर बाकी क्वेश्चन्स सोडवायला काही अडचण नव्हती. म्हणजे सोपा म्हणजे आउट ऑफ मार्क्स येतील असंही नाही. 130+ एखाद्याला जाऊही शकतात, थोडंसं लक पाहिजे त्यासाठी. परंतु 120 ते 25 मात्र गेटेबल होते. सो या ठिकाणी माझे 115 मार्क्स येत आहेत. सो मला असं वाटतं की
जेवढे मी ठरवले होते किंवा जेवढे मला अपेक्षित त्याच्या जवळपास मी या ठिकाणी पोहोचले. सो हा एकमेव पेपर आहे राज्यसेवा मुख्यचा 2024चा जो की मी अपेक्षित केला होता त्याच्या जवळपास स्कोर जातो. तरी मला असं वाटते की थोडे मार्क्स मी मिस आउट केले. सो 115 मार्क्स तरी पण म्हणेल की चांगला स्कोर आहे. GS3 थोडासा नेहमीपेक्षा थोडासा वेगळा होता. याच्यामध्ये ऑल ऑफ द अबव वगैरे नेहमी असायचं, ते यावेळेस थोडंसं कमी होतं. याच्यामध्ये मिस्टेक्स त्यांनी म्हणजे काय वाक्य चुकीची मध्ये दिली ते म्हणजे ते ओळखायचं होतं की चुकीचं कोणतं वगैरे असे पण क्वेश्चन होते. सो ते थोडंसं टेस्ट केलं म्हणेल मी त्या ठिकाणी फॅक्च्युअल, आणि इतर पण अनेक फॅक्च्युअल चुका केल्या ज्या की नेहमी नसतात, खूप कमी असतात त्या एका दुसऱ्या. सो यात जास्त केल्या म्हणजे इतर GS13 GS14 सारखं त्याला म्हणजे केलं होतं त्यांनी, जो की नसतो या दरवेळी. सो याला पण स्पेसिफिक अभ्यास ज्याचा चांगला होता त्याला स्कोर चांगला येऊ शकतोय. मला वाटतं 100च्या आसपास स्कोर यायला हरकत नव्हती. फक्त थोडासा एक्झाम मधला अवेअरनेस, क्वेश्चन्स व्यवस्थित हँडल करणं आणि व्यवस्थित अप्रोच हे आवश्यक होतं. मला याला स्कोर 87.5 येत आहे आणि मला असं वाटतं की 100 स्कोर करायला काही अडचण नव्हती, घेऊ शकला असतं. सो एकूणच 90 प्लस पण याला चांगला स्कोर आहे, पण चांगले मार्क्स, चांगली रँक घेण्यासाठी मला वाटतं 100 याला आवश्यक होते. सो ओव्हरऑल मी म्हणाल की याला पण मला थोडेसे बिलो अवरेज मार्क्स येतात. GS4 हा थोडासा इझियर साईड होता लास्ट इयर पेक्षा, परंतु हा 2022-21 यावर्षी जसे पेपर होता तसाच तो पेपर होता. खूप काही इझी म्हणजे 100+ खूप जणांना जातील असं काही नव्हतं. GS1, GS3 आणि GS4 हे जवळपास समान लेवलला होते असं म्हणेल मी, थोडंफार पुढे मागे म्हणजे 100 आणि याला पण 90-95, 100 नाही म्हणलं तरी 95 पर्यंत जाऊ शकत होता असा पेपर होता. येस, एवढे सोपं आलं होतं, म्हणजे असं काही अनयुज्युअल नव्हतं, म्हणजे खूप काही फॅक्च्युअल विचारलं जरी होतं तरी ते म्हणजे ते बरोबरच स्टेटमेंट दिले होते जरी फॅक्च्युअल होतं तरी, आणि काही प्रश्न थोडेसे अनयुज्युअल होते जे सगळीकडेच सगळ्या पेपरला असतात तसे पण होते इकडे. सो ओव्हरऑल GS1, 3 आणि GS4 हे समान लेवलचे क्वेश्चन पेपर होते. सो 90 जर मार्क्स याला पडत असतील तर चांगले म्हणेल मी. सो मला याला 73.75 येते. काही उत्तर चुकीची दिली आहेत त्यांनी, सो बघूया ते बदलत आहेत का. परंतु ओव्हरऑल मी म्हणेल की थोडंसं इथं पण मला बिलो अवरेज येते. सो ओव्हरऑल माझा स्कोर हा 423.75 येतो आणि माझ्या मते तो थोडासा बिलो अवरेज स्कोर आहे. चांगला स्कोर हा 450 असू शकला असता माझ्या एक्सपेक्टेडनुसार. माहीत नाही कोणता स्कोर चांगला आहे किंवा कोणता स्कोर म्हणजे वाईट आहे. तर मला असं वाटतं की थोडंसं कमी स्कोर येतोय जो मी अपेक्षित केला होता आणि बिलो अवरेज स्कोर येतो. 450 मार्क्स यायला काहीच हरकत नव्हती या पेपर्सला असं मला वाटतंय. सो व्यवस्थित अप्रोच आणि स्ट्रॅटेजी त्याला आवश्यक होती, जिथे मी थोडंसं कमी पडलो आणि काही सिली मिस्टेक्स जास्त नाही झाल्या, परंतु अप्रोच थोडासा माझा क्वेश्चन पेपरसाठी तो थोडासा चुकला होता. सो येस, अप्रोच खूप महत्त्वाचा आहे की तुम्ही कोणत्या अप्रोचने सोडवता, कसे हँडल करता, कुठे डिफरन्शिएट करता, कोणते जनरलिस्टिक घेऊन जाता. आता काही ठिकाणी मी एकदम जनरलिस्टिक गेलोय, त्या ठिकाणी माझं चुकलं आहे, आणि ज्या ठिकाणी मी डिफरन्शिएट केलंय की ओके हां हे डाऊट घेतला ते माझे चुकले. सो थोडंसं बॅड लक झालं.